तर भावनो बहिणीनो, पाऊस एवढा पडला ना तुम्हाला काय सांगू. सकाळी पण खूप पाऊस पडलेला आहे. आणि झाडं बघा कसे हिरवे हिरवे गार झालेत, मरणाचे हिरवे हिरवे मस्त झाले. तर छान मग पैकी हसायला लागले ते झाडं, हसायला येतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेवढे बिचारे हे झालते, लय परेशान झालते, एकदम असे त्रस्त त्रस्त झालते. तर आता पावसाळ्यामध्ये ते खूप हसायला लागलेत. तुम्ही मला सांगितलं तुम्हाला कसं काय माहीत हसा येतं. हां, मला समजतंय. मला झाडं काय बोलले तर समजतंय. मला अजून काय कुत्रे, मांजरे, चिमण्या काय बोलायला लागले ना तर मला कळतंय. तुम्ही म्हणता ना, तू काय ते हे वाचलंस का काय? ते कोणचा ग्रंथ आहे हो तो? बाई, आहे का त्या ग्रंथाचं नाव पण विसरून गेले. आहे का ते कोणचा तरी ग्रंथ आहे बघा म्हण. तो ग्रंथ कोणचा तरी ग्रंथ आहे भाऊ बहिणो, मला लक्षात येईना आता. आहे का, जर तुम्हीच कमेंटमेंट टाका. लीलावती काय, पूनमवती, काय तरी चंद्रकांत आहे. नाही नाही, बघा हे काय झुंबड काय का बाई, काहीतरी आहे ग्रंथ आहे. काय काय माहीत आहे, मला नाही माहीत आहे. तर तो ग्रंथ म्हणते तर ते ग्रंथ जर वाचला तर त्याचे झाडं बोलते. तर अजून पक्षी वगैरे, सोनं, त्या माणसाला सगळं दिसतंय कुठं काय. पण ते ग्रंथ ज्याने ज्याने वाचला, समजा अर्धा वाचला तर ते माणूस मरत आहे. आणि तो ग्रंथ कसा माहिती आहे का, याच्यामध्ये वाचावं लागते, म्हणजे नाही का चिता जळती. आणि ती चिता पण म्हण एखाद्या गरोदर बाईची पाहिजे म्हणा, असं म्हणतात बाय. मला माहीत नाही आता, मी असं काहीतरी ऐकलेलं आहे, दुसरं काय नाही. तर भावना बहिणं अशा काही गोष्टी. तर तुम्ही म्हणता का तुम्ही वाचलास का काय? तर नाही, मी ग्रंथ नाही वाचला, पण तसंच मला ऐकू येते, मला समजतंय. मला झाडं कशी हसायला तर जर त्यांना दुःख झालं तर पण मला समजतंय. आणि खरी गोष्ट सांगायली मला समजतंय बरं का. तर झालंय असं, हा बघा, मी इकडं आता याचे ना सगळे माकडाने खाऊन घेतलेत बरं का पाले. एवढी गोडचीच आहे ना, तिचे सगळे पाले खाऊन घेतलेत भावना बहिणं. अशी एक चीज तुट नाहीत आम्हाला हे माकडं. हा बघा, एवढी मोठी चिंच आहे, जे फुलुरा आला की गप्पा गप्पा खाऊन घेतात. आणि काय सांगा भावना बहिणं, सांगा. तर अशा काही गोष्टी. तर आणि मी इकडे कशाला आले माहिती आहे का, वर हा बघा रात्री पण एक कबूतर नेलं त्या मांजरीनं, आता पण कबूतर नेले भावना बहिणं. लय परेशान केलं त्या मांजरीनं. आणि पलीकडून त्या पलीकडच्या बाया ते जे आहे का आपल्या शेजारीन, त्यांच्या पात्र जाऊन बसतात. मला तिकडे दगडं पण मारता येणार का बरं? कारण की ना कसं ते म्हणजे डबल काय बोलते की आमच्या पात्रावर दगडं मारायला लागले, आहे की नाही, असं काही होईन. आणि ती मांजर आहे ना मस्तपैकी बसते तिथं, बोकी आहे लाल डावळा. तर मग मी आले आणि गुलेर पण आणली, हा बघा सोबत. हे बघा, आहे का, गुलेर पण आणली. पण ते काय हे व्हाय ना, ती म्हणजे ती मांजर ना अशी पत्रावरच बसली ते. हे बघा, आहे का, अशा काही गोष्टीच. आणि हे पिपळ तोडायचा आहे भावना बहिणं. हा बघा, हे किती मोठा पिपळ आहे बघा, आहे का. तुम्हाला इकडे जाऊन दाखवू का मी पडायची, पण बघा मी कशी बसली. हे बघा भावना बहिणं, दिसलं का काय? नाही नसलेलं तर हे बघा कशी बसली, आहे का. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा जांभळं, बघा जांभळं कसे मस्त आलेत. जांभळं कसे जांभळं आलेत, आहे का नाही, एक नंबर बघा, आहे का, छान आहेत ना. तर मी अशी बसली, पडायची नसल्यावर. अयो, आणि तुम्हाला दाखवते मी आता. हा बघा, हे झाड आहे का पिंपळाचं झाड. चलतो आता. अरे बापरे, मग आता उठायचं उठतं सुद्धा नाही. बाथरूम आहे आपलं, हे बघा इथं संडास बाथरूम आहे, त्याच्याच पत्रात ती सर हे झाडे. ते खाली जातं पुरं, पाय मधात पाय टेकला ना तर माणूस खाली जाते डायरेक्ट. हे बघा, हे बघा पिंपळ झाड केवढं मोठं झाड आहे भावना बहिणं. तोडायचे म्हणले. हे बघा, हे बघा. तर आता कसं तोडावं ते समजा नाही. पावसा पाण्याचं असं झालंय ना, एखादं जर एखादी फांटी बिंटी जर पडली कसं व्हायचं पत्रावर, सांगा ना. लागलं बायाला, झालं बाया सुरू आहे दलिंद्र्याचं नालायक. नुसतं कर 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 वाजत राहतो व्हिडिओ काढायला. बघा फुलाचं किती मस्त आले, हे का. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आपल्या चुलतीची जागा आहे. ही आपल्या चुलतीची जागा आहे. आम्ही इथं राहत होतो पहिलं. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, ही जे घर आहे का, हे बघा इथं राहत होतं आम्ही पहिलं.
तर तिथून आहे ना, जेव्हा आम्ही दवाखान्यामध्ये होतो, आम्ही हॉस्पिटलला होतो, तर आम्ही मुंबईला होतो साईन हॉस्पिटलला. आणि आम्हाला आहे ना, म्हणजे आमच्या चुलत भावाने आम्हाला काढून दिलं तर त्या घरातून. आम्ही आलो म्हणजे 4 महिने 5-6 महिने आम्ही तिकडे होतो साईन हॉस्पिटलला लेकरासाठी दवाखान्यामध्ये. पण आम्ही तिथून आलो लगेच त्याने आम्हाला लगेच घरच्या बाहेर काढलं. म्हणलं हो आमच्या घरच्या बाहेर, चला निघा. चुलता मेला आमच्यावाला, चुलता चांगला होता, ते बिचारीने चल. मी काय असं म्हणणार नाही, मी म्हणणार की माझ्या चुलत्याचे देणे त्याचंच घर बोलणार, मी असं नाही बोलणार की माझं आहे. हो त्यांचंच आहे. आता ह्या दाजीनं मला नाही माहिती आहे नेमकं यांचा काय करार झालता आणि काय नाही का, म्हणजे मला काहीच नाही माहिती आहे ह्याविषयी. याच्यात चूक मी आमचीच ठरवणार, कारण की मला ह्या दाजीचा विश्वास येत नाही आहे. खरी गोष्ट सांगायला मी भावना नाही येत विश्वास. ह्या माणसाने आपलं काय माहिती, हे म्हणतंय मी पैसे दिले, ते म्हणतात नाही दिले. आता काय बोलणार सांगा. ही पण त्यांचीच आहे, ही जागा पण त्यांचीच आहे अतिक्रमणची. कधी पण पडू शकतं हे, सांगा तुम्ही काय बोलवत आता भावना. खरी गोष्ट सांगायला पडू शकते कधी पण, काय घेणार आपण कोणाचं होय. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात ना की ताई संगीत मोठं बांधा, हे तोडून मोठं बांधा. इथं बांधू शकत नाहीत आपण, ही अतिक्रम जागा ही जागा आहे का, ही अतिक्रम आहे. अशा काही गोष्टी भावना बहिणी. तर टाका एक कमेंट. आता मी काय करते नाही तर एक व्हिडिओ टाकते भावना बहिणी. कशाचा माहिती आहे का, इंस्टाग्रामवर टाकते एक. कारण की पिपल तोडायचं आहे आपल्याला आणि ते तोडायला कोणी भेटा नाही. जर आंबडची लोक जर कोणी हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही तोडू शकता, कोणी तुम्हाला माहीत असेल कोणाकडं, तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी नंबर देते, मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. पिपळ झाड तोडायचं किती पैसे घेणार काय मला सांगा नक्कीच. काय